उमेदवार हे अध्यक्षासाठी आणि पूर्ण नगरसेवकांसाठी उभे आहे. इतर पक्षांचे कोणाचे 2, कोणाचे 3, कोणाचे 4-5 असे उमेदवार या नगर परिषदेमध्ये उभे आहेत, जे या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून येऊन या गावाला चांगला बनवण्याचं, विकास करण्याचं स्वप्न दाखवून राहिले आहे. त्यांचे संपूर्ण उमेदवार तरी उभे आहे का एकदा त्यांनी ते तपासावं. ज्यांची क्षमता पूर्ण उमेदवार उभे करायची नाही ते या गावाचा विकास करण्याच्या गोष्टी करून राहिले, आणि ज्यांना स्वतःच्या पक्षाची लाज वाटते, जाहीरपणे स्वतःच्या पक्षाचं नाव न सांगता, काय नाव सांगते, आमचं चांदूर शहर पॅनल यांचा बी फॉर्म वंचित बहुजन आघाडी या नावानं आहे. परंतु यांना पक्षाचं नाव स्वतःच्या उमेदवारीला लावायला लाज वाटते. पक्षासोबत या पद्धतीने वागणारे उमेदवार आपल्या गावासोबत कसे वागतील याचा विचार आपण केला पाहिजे. माझं उमेदवारांबद्दल काहीच म्हणणं नाही. सर्व या गावचे नागरिक आहेत, सर्व पक्षाचे उमेदवार हे अत्यंत चांगले आहेत, कोणी वाईट नाही. प्रत्येकजण समाजामध्ये काम करणार आहे, समाजासाठी काम करण्याची तळमळ असणार आहे, आणि सगळेच चांगले आहे. परंतु प्रश्न असा आहे की उमेदवार निवडून देताना का म्हणून निवडून द्यायचा याचाही विचार आपण केला पाहिजे. आपण चांदूरचे शून्य नागरिक आहोत. अनेक वर्षापासून आपण हे गाव पाहून राहिलो. काकांनी सांगितलं, उल्लेख केला, बऱ्याच वेळा लोक जेव्हा इथे येऊन जायचे तेव्हा उल्लेख करताना चांदूर या खेड्यातून आम्ही आलो असं बोलायचे. तेव्हा आम्हाला वाईट वाटायचं की आपल्या मतदारसंघातलं एक गाव तालुकाच लेवलचं गाव, या बाबतीत लोक असे बोलतात. परंतु दुर्दैवानं सातत्यानं 15 वर्ष त्या मतदारसंघाला असं लोकप्रतिनिधी लाभले की ज्यांना साधा पाण्याचा प्रश्न स्वतःच्या गावचा सोडवता आला नाही, आणि इकडे तिकडे जाऊन आम्ही असं करू तसं करू म्हणून भाषणं देतात. इथं काका 2-3 भाषणं झाले, मागच्या सभांमध्ये झाले, काँग्रेसचे झाले, बाकीच्या उमेदवारांचे झाले. त्यांनी आरोप करताना पाणी पुरवठा योजनेबद्दल काही आरोप केले की पाणी पुरवठा योजना ही त्यांनी सादर केली होती म्हणे शासनाकडे. मग काय झालं, तुम्ही जर सादर केली होती तर मंजूर का झाली नाही? म्हणजे त्यांनी मान्य केलं की आम्ही सादर तर केली पण आम्हाला मंजूर करून आणता आली नाही, आमच्यात ती क्षमता नव्हती. हे त्यांनी भाषणात सांगितलं की आम्ही सादर केली होती. आणि आमदारांनी नंतर, म्हणजे मी आमदार झाल्यानंतर, या आमदारांनी चांदूर रेल्वे शहराचं मालखेडचं पाणी हे आजूबाजूच्या खेड्यांना देऊन टाकलं ना, चांदूरवर अन्याय केला. तर तुम्ही चांदूरचे फक्त आहात किंवा संपूर्ण धामणगाव मतदारसंघाचे आहात. आपण जेव्हा विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा पूर्ण विधानसभेचं पालकत्व आपल्याकडे येते, आणि पालकानं आपल्या मुलांवर अन्याय करायचा नसतो. एकाला जास्त दुसऱ्याला कमी हा भेदभाव करणं चुकीचं असते. आणि त्यावेळी चिरोडी असो, पाथरगाव असो, कारला असो, हे बाजूचे पूर्ण सावंगी मजरापूर गाव, या सगळ्या गावांना पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. तिथं किडनीनं लोक मरून राहिले, आणि त्या गावांना पाणी पुरवठा योजना काय दिली म्हणून यांनी, काँग्रेसच्या लोकांनी ते आंदोलन केले. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट होती. चांदूरला पाणी कमी पडून राहिलं. चांदूरला जर योग्य पाणी आपण देऊ शकून नाही राहिलो तर 15 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय केलं? पूर्ण क्षमतेने इथं पाणी यायला पाहिजे होतं. त्याची नियोजन, त्याची व्यवस्था आपण करायला पाहिजे होती. ते न करता खेड्यांना, गावांना पाणी देऊ नका आणि चांदूरला पाणी द्या असं म्हणणं हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण होतं. परंतु कुठलाही अन्याय तेव्हाही चांदूरवर आम्ही केला नाही. मालखेड तलावाची क्षमता तपासून जे चांदूरचं रिझर्वेशन आहे त्याच्या व्यतिरिक्तचं रिझर्वेशन करून ते पाणी आपण ग्रामीण भागात दिलं होतं. चांदूरचं कुठलंही पाणी, 1 लिटर पाणी सुद्धा चांदूरचं कमी केलं नव्हतं. परंतु तरीही त्या मालखेड तलावाची क्षमता या शहराला पुढचे 25-30 वर्ष, 50 वर्ष पाणी पुरवण्याची नाही आहे. 1-2 वर्ष जर पाऊस आला नाही तर या गावाला कायम तहानलेलं राहावं लागेल पूर्ण वर्षभर, अशी स्थिती निर्माण होईल. कारण मालखेड तलावाची क्षमता कमी आहे. जर दरवर्षी पाऊस आला तर ठीक आहे, पण 1-2 वर्ष कमी पाऊस झाला, जसं मागच्या वेळेस झालं होतं 1-2 वर्ष आधी, तेव्हा या गावात हाहाकार माजला. पोलीस लावावं लागले होते टँकरपाशी, अशी स्थिती या गावात निर्माण झाली होती. ही स्थिती भविष्यातही निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही वरुड बगाजी इथून कायमस्वरूपी सोर्स
म्हणजे 2-3 वर्ष पाऊस आला नाही तरी या शहराला पाण्याची कमतरता पडणार नाही अशी योजना मंजूर करून आणली 64 कोटीची. परंतु यांना ते खपलं नाही, कारण स्वतःकडून झालं नाही. आणि आता लोक आपल्याला काय म्हणतील म्हणून काहीतरी गोष्टी सांगणं सुरू केलं की योजना पूर्णच होणार नाही. भूमिपूजन होऊन 2 वर्ष झाले, अजूनही झाली नाही. आपल्या माहितीसाठी या योजनेचं भूमिपूजन आपण 1 वर्ष आधी केलं, 1-2 महिने मागं पुढं, पण 1 वर्ष आधी केलं. त्यातला एका टाकीचं काम जवळपास 80-90% पूर्ण झालं. गावातल्या पाईपलाईनचं काम जवळपास 80% पूर्ण झालं. दुसऱ्या टाकीचं काम आता सुरू झालं आणि पाईपलाईन जे रोड बघायचे येणार आहे त्याचं 30% काम पूर्ण झालं. ते प्रगती पथावर आहे. पण स्वतःचीच नामुष्की स्वतः स्वीकारणारे लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी आम्ही तर पाहिले. त्यांचं म्हणणं आहे की ही योजना आणली पण 3 कोटी रुपये लोकवर्गणी लोकसहभाग भरावा लागेल. ती नगर परिषदेची परिस्थिती नाही, आम्हालाही माहीत आहे. मी नगर परिषदेचा नगराध्यक्ष राहून चुकलो आहे, मलाही समजते. पण तरी आम्ही योजना आणली. यांची क्षमता नसेल ती व्यवस्था करण्याची, पण आमची क्षमता आहे आणि आम्ही व्यवस्था केली आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ते 3 कोटी रुपये आम्ही भरणार आणि योजना 100% पूर्ण वर्षभरात केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आपल्या चांदूरवासियांना शब्द देतो. ज्यांची क्षमताच नव्हती, 15 वर्ष काहीच करू शकले नाही, त्याच्यामुळे स्वतःसारखं दुसऱ्यांना समजणं हा त्यांचा स्वभाव झाला. ते काहीच करू शकले नाही. आमची क्षमता आम्ही करू शकतो आणि आम्ही करून दाखवू हा विश्वास आपल्याला देतो. अनेक मोठमोठे कामं चांदूर रेल्वे शहरामध्ये जे 15 वर्षात मागच्या होऊ शकले नव्हते ते आपण करून दाखवले. या नगर परिषदेमध्ये सातत्यानं बरेच वर्ष मोठा काळ काँग्रेसची सत्ता राहिली. त्या सत्तेमध्ये या गावाचं काय झालं, किती कामं झाली याच्यावर हे बोलत नाही. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, भ्रष्टाचार केला, रस्ता खराब केला. हो, खराब झाला तर तुम्ही काय करून राहिले ते कंप्लेंट करा, तक्रार करा, आम्ही कारवाई करू, रस्ता दुरुस्त करून घेऊ कंत्राटदाराकडून. कामं दिल्यानंतर त्या कामावर उभं राहून काम करून घेणं हे काही आमदाराचं काम नाही आहे. तुम्हाला जर वाटतं की काम चुकीचं होऊन झालं तुम्ही तक्रार करा, कोण नाही म्हटलं. मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो, एखादं काम आपल्या क्षेत्रात चुकीचं होत असेल तर जबाबदारीनं मी सांगतो, सगळ्यांसमोर या जाहीर भाषणात सांगतो की तक्रार करा डिपार्टमेंटला, काम थांबवा. मी स्वतः पद्धतीने चौकशी लावायची त्या कामाची. कंत्राटदार कोणी असो, आपल्या जवळचा असो का दूरचा असो, एवढं ठामपणे मग मी उभा असताना अडचण काय. पण यांच्याकडून स्वतः आयुष्यात पूर्ण त्यांच्या कार्यकाळात काही झालं नाही. त्या गावात रस्ते, नाल्या, गार्डन्स, अभ्यासिका हे काहीच करू शकले नाही. आणि त्यामुळं फ्रस्ट्रेशनमध्ये आज जेव्हा लोक दूर जाताना दिसतात तेव्हा काहीतरी बोलायचं म्हणून हे बोलत राहतात आणि त्यामुळं वेगवेगळे आरोप करणं सुरू आहे. आणि आमच्यावर काल परवा काही आरोप झाले, इथं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, हिंदू मुस्लिम भेदभाव केला. अरे आमच्या काळात जेवढे कब्रस्तानला निधी दिला, उर्दू शाळांना निधी दिला, जेवढा अल्पसंख्याकांचा निधी माझ्या काळात आला तेवढा यांच्या 15 वर्षाच्या काळात आला नाही. आणि हे काय आरोप करून राहिले. या पूर्ण मतदारसंघात आजपर्यंत आला नसेल एवढा निधी कब्रस्तानसाठी, मुस्लिम वस्त्यांमध्ये रस्त्यांसाठी, ईदगाहसाठी, त्या सगळ्या कामांसाठी आम्ही निधी आणला मोठ्या प्रमाणात आणि भविष्यातही येईल. आणि माझ्या काळात मला तरी वाटत नाही की कुठल्याही मुस्लिम बांधवांना आम्ही त्रास दिला किंवा काही केलं असं, कुठल्याच धर्माच्या नाही. आम्ही बुद्धविहारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले. आपल्या चांदूर नगर परिषदेच्या आवारात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला. आणि त्यांच्या जाहीरनाम्यात समोरच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौंदर्यीकरण. यांच्या काळात झालं नाही. काय किती थोडेफार पैसे टाकले तरी 5 लाख मला माहीत नाही, 40 लाखापेक्षा चांगला जास्त निधी आपण त्यामध्ये टाकला. त्यामुळे विकास कामं करण्यात आपण कुठंच मागं नाही. वेगवेगळ्या समाजासाठी, वेगवेगळ्या धर्मासाठी, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सगळ्या क्षेत्रात आपण काम केलं आहे. मोठ्या प्रमाणात कामं या मतदारसंघात झाल्या, या गावात झाली आहे. आणि बऱ्याच वेळा प्रत्येक निवडणुकीमध्ये आरोप करत गेले की आता आरोप बोथट झाले, लोकांनी विश्वास ठेवणं बंद केलं. परंतु जे सातत्यानं आरोप करत होते की अरुण भाऊ सगळं धामणगाव नेतात, प्रताप अडसर सगळं धामणगाव नेईल, आपल्या चांदूरचं नुकसान करून राहिले. आता तो विटाळा किती कोणत्यावर गाव आहे तुम्हाला माहीत आहे. पुलगाव जवळचं गाव,
त्या माणसाला काही काम असेल तर तहसीलमध्ये यासाठी तिथून इथं येणं हे त्यासाठी त्रासदायक नव्हतं का? मग आपल्या मतदारसंघातल्या शेवटच्या माणसाचा विचार करून तहसील कार्यालय धामणगावला उपलब्ध व्हावं ही मागणी चुकीची आहे का बरोबर आहे? काय केलं आपण? तहसीलची मागणी केली. धामणगावला तहसीलचा दर्जा मिळाला, तिथं तहसीलचं ऑफिस झालं. चांदुरातलं काय केलं? चांदुरातलं तहसील ऑफिस तिथंच आहे, चांदुरातली नगर परिषद तिथंच आहे, चांदुरातलं एस डी ऑफिस तिथंच आहे, चांदुरातलं SDPO ऑफिस तिथंच आहे, चांदुरातलं कोर्टही तिथंच आहे. चांदुरातलं गेलं काय? आमच्या धमक होती, नगर परिषद आमच्यापाशी होती म्हणजे आम्ही धामणगाव डेव्हलप केलं. तुमच्यापाशी चांदुरात सत्ता होती, तुम्ही स्थानिक आमदार होते, तुमच्या धमक नव्हती म्हणून तुम्ही चांदूर डेव्हलप करू शकले नाही. तुमच्या नाकारतेपणाचा आरोप तुम्ही आमच्यावर करू नका. तिथं आपल्यापाशी सत्ता होती नगर परिषदेची सातत्यानं, म्हणून आपण ते डेव्हलप केलं. आणि जेव्हा संधी मिळाली प्रशासकाच्या काळात तेव्हा चांदूरही पूर्ण ताकदीने डेव्हलप करण्याचं काम आम्ही केलं. शेकडो कोटी रुपये आपण चांदूरला दिले. एवढा निधी यांच्या कधी 15 वर्षाच्या काळात आला नाही. एवढा मोठा निधी आपण इथं दिलेला आहे. त्याच्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या चुकीच्या गोष्टींच्या मागं आपण लागू नये, भ्रमात येऊ नये. अध्यक्षांच्या उमेदवार आहे त्यांच्यावर आरोप करणं सुरू आहे. भ्रष्टाचार केला, फाईल आहे, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे, हे केलं, पैसे खाल्ले. 15 वर्ष 30 वर्ष ते नोकरीत होते. सत्ता कोणाची होती? आमदार तुम्ही इथंच होते, सत्ताही तुमचीच होती. तुमच्या अंडरमध्ये ते अधिकारी काम करत होते. मग त्यानं जर चुकीचं काम केलं, भ्रष्टाचार केला, तर तुम्ही काय करत होते? एक तर तुम्ही खोटे आरोप करून राहिले किंवा जर आरोप खरे असतील तर तुम्ही त्यात सामील होते असंच म्हणा लागेल शेवटी. अरे कोणत्याही गोष्टीची पद्धत असते. बेचूक मी आज म्हणू शकतो कोणी इथं उभा एक पाहिजे कोणाही माणसाला तर तू पैसे खाल्ले, तू हे केलं, ढमके केलं, धमकं केलं. जर तसं झालं असेल तर त्याची तक्रार करा. आणि सर आपल्यापाशी न्यायव्यवस्था आहे, परंतु यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, आपल्या यंत्रणांवर विश्वास नाही. तक्रार करा, चौकशी होऊ द्या, खरं खोटं त्यातून बाहेर निघते ना. कोणी काही केलं असेल तर बेचूक नुसतं कोणाला तरी बदनाम करण्यासाठी आरोप करायचे. स्वतः यांच्या आयुष्यात यांनी काय काय केलं सगळे इथलेच आहे. चांदुरातलेच नागरिक आहे, चांदुरातलेच लोक आहे, चांदुरातच तुम्ही राहता, चांदुरातच सगळे लोक राहतात. त्या प्रत्येकाला माहीत आहे की आरोप करणारे कोणत्या पद्धतीचे आहे, आरोप करणाऱ्यांची त्यांची पूर्ण आयुष्यभर त्यांनी काय केलं, कसे वागले आणि काय काय कोणासोबत केलं आहे ते. त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही एक अत्यंत चांगलं स्वच्छ पारदर्शक प्रशासन या चांदूर शहरामध्ये राबवून दाखवू आणि एक चांगला विकास या संपूर्ण चांदूर शहरामध्ये करून दाखवू. आज खऱ्या अर्थानं चांगली संधी आहे. मी धामणगावला सांगितलं की धामणगावला बऱ्याच वर्ष आपली सत्ता होती, तरी स्थिती बऱ्याच वेळ अशी होती की आपल्यापाशी राज्यातली सत्ता नव्हती, कधी केंद्रातली सत्ता नव्हती. धामणगाव नगर परिषद आपल्यापाशी होती, परंतु आमदार आपला नव्हता, तर कधी राज्यातली सत्ता नव्हती. म्हणजे मधातली साखळी तुटत होती, पूर्ण वरून खालपर्यंत सत्ता नव्हती. यावेळेस अशी स्थिती आहे, केंद्रातही आपली सत्ता आहे, राज्यातही आपली सत्ता आहे, पालकमंत्री आपल्या पाठीशी ठामपणे उभे असणारे आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार आहे. आणि नगर परिषदमध्ये जर सत्ता आपली आली तर 100% वरून खालपर्यंतची लाईन लागेल. केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, DPCचा पैसा, आमदार निधीचा पैसा हा एका लाईनीनं पूर्ण आपल्या चांदूर रेल्वे शहरामध्ये येईल. आणि आजपर्यंत कधी झाला नाही एवढा विकास आपल्या गावाचा निश्चितपणे 100% होईल, मी आपल्याला विश्वास देतो. आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आपल्या इथे स्विमिंग पूल झाला पाहिजे, यासाठी आपण मागं निवेदन दिलं होतं. आपले सन्माननीय मंत्री, राज्यमंत्री गृह पंकजभाऊ भोयर यांनी तसे निर्देश दिलेले आहे की आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रिमायसेसमध्ये एक चांगला आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल करावा, तसे डिझाईन करण्याचे आदेशही दिले आहेत. मी पत्र दिलं, त्या पत्रावर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एन्डॉर्समेंट झालेलं आहे आणि ते पत्र पुढे गेलं आहे. त्याचा प्रस्ताव लवकरात लवकर होईल आणि एक चांगला स्विमिंग पूल आपल्या शहराच्या व ग्रामीण भागातील तरुणांच्या सेवेत येईल. आणि जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचे नेते भाषणं देऊन राहिले का या शहराला नवीन बिल्डिंग झाल्या पाहिजे, तिकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. कोणत्या म्हणजे जगात वावरून राहिले मला माहीत नाही. आपल्या इथं पोलीस स्टेशनची चांगली बिल्डिंग तयार होण्याचं काम सुरू आहे.
आपल्या इथं न्यायालयाच्या बिल्डिंगचं वर्क ऑर्डर झाली, त्याचं काम लवकरात लवकर सुरू होईल. थोडंसं ते कोर्टात असल्यामुळे मला वाटतं वेळ लागेल, पण ते होईल सुरू. पण त्याचं टेंडर झालं. 30 कोटीची इथं बिल्डिंग होऊन राहिली आपली कोर्टाची. पोलीस स्टेशनची वसाहत आपली होणार आहे, त्याचा प्रस्ताव आपला गेला. नगर परिषदची बिल्डिंग भरपूर जुनी झाली, ज्यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडून करणं झाली नाही. आपण तिचा प्रस्ताव पडला ते आपण करणार आहोत. धामणगावलाही मी आपले नगराध्यक्ष असताना, उर्मिलाजी असताना तिथं 1 कोटीची बिल्डिंग त्यावेळेस बांधली. नांदगाव खंडेश्वरला 3 कोटी रुपये मंजूर झाले. आपले नगराध्यक्ष 2.5 वर्ष होते, त्यामुळे आपण तिथं ती मंजूर करून घेतली. 3 कोटीची बिल्डिंग, तिचंही आता टेंडर लागणार आहे. आणि आपली बॉडी बसल्यानंतर साधारण वर्षभरात आपण नगर परिषदची बिल्डिंग सुद्धा टेंडर करून काम सुरू करू, असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो. हे सगळ्या गोष्टी आपण करणार आहे, आपल्या लक्षात आहे आणि आपल्या पाठपुराव्यात आहे. आपले पत्रव्यवहार सुरू आहे, आपले सगळं नियोजन झालेलं आहे. गरज आहे फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची. आपल्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने मला विधानसभेत आशीर्वाद दिले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात 2.5 वर्ष जे कोरोनात गेले, तो काळ जर सोडला तर त्यानंतर संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. धामणगाव, चांदूर, नांदगाव तीनही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं आपली सुरू आहे. आपण सगळे डोळ्यानं पाहून राहिलो. मी काही वेगळं सांगायची गरज नाही. एवढा मोठा पाण्याचा प्रश्न होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महिलांसाठी अत्यंत जीवाभावाचा प्रश्न, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हे काही करू शकले नाही, परंतु आपण ती योजना मंजूर करून आणली. कामही सुरू झालं. वर्षभरात मी आपल्याला सांगितलं, डिसेंबर 26 पर्यंत ही योजना पूर्ण होईल, कार्यान्वित होईल आणि आपल्या घरापर्यंत पाणी येणं सुरू होईल, स्वच्छ शुद्ध पाणी. आणि हे पुढच्या 25-30 वर्ष, 50 वर्षापर्यंतचं नियोजन आहे. त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही अडचणी येणार नाही. संपूर्ण पाईपलाईन शेवटच्या घटकापर्यंत, शेवटच्या घरापर्यंत जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा विषय होता आपल्या घरकुलांच्या बाबतीतला पट्ट्यांचा. ते प्रकरण हायकोर्टात असल्यामुळं मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातले जे काही शहरं होती, त्या शहरी भागांना पट्टे वाटपाची बंदी होती. त्यामध्ये प्रस्ताव सगळे थांबले होते. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपले महसूल मंत्री महोदय यांनी कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्याचा मार्ग प्रशस्त झाला, मोकळा झाला. आता ते पट्टे वाटपाचं कामही येणाऱ्या काळात 6-5-6 महिन्यामध्ये सुरू होईल. आणि ज्यांच्यापाशी हे पट्टे नाहीत, अतिक्रमित आहे, नियमानुकूल करायच्या, त्या सगळ्यांना पट्टे वाटप होऊन त्यांचं घरकुल सुरू होण्याचे काम येणाऱ्या काळात निश्चितपणे सुरू होते. आपल्या गावातील एकही नागरिक असा राहणार नाही की ज्याचं घरकुल नसेल. त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण पूर्ण ताकदीने आमच्या पाठीशी राहावं. आणि भीती पहा कशी असते. त्यांना माहीत होतं की आज आपली सभा आहे, आपण आज सभा घेणार आहोत आणि या सभेमध्ये जे काही आरोप झाले त्या सगळ्यांची उत्तरं मिळतील आणि जनतेच्या डोक्यातले सगळ्या शंका निघून जातील. पण म्हणून मग ही सभा होऊ नये म्हणून आपली 5:30 वाजतापासूनची परमिशन होती. त्यांच्या सभेची 5 वाजेपर्यंतचीच परमिशन होती समोरच्या. मुद्दामून हेतू पुरस्सर सभेचा वेळ वाढवत नेणे, 5-6 वाजेपर्यंत तिथं यायचंच नाही, तिथपर्यंत रॅली आली, पुन्हा तिकडे नेली. मला काही बोलायची गरज नव्हती, पण लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने लोक वागतात. आणि या पद्धतीने ती भीती असल्यामुळं विरोधकांना बोलण्यासाठी कुठले मुद्दे नाही आहे. आणि त्यामुळं या पद्धतीचं वागणं आणि बेछूट आरोप करणं, खालच्या स्तरावर जाऊन चुकीचे आरोप करणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मी सुरुवातीला म्हटलं की जेवढेही उमेदवार या चांदूर रेल्वे शहरामध्ये असतील, धामणगाव, नांदगाव कुठेही असतील, कोणत्याही पक्षाचे असतील, विरोधी पक्षाचे असो की आपले असो, हे सगळे लोक, सगळे उमेदवार चांगले आहेत, आपापल्या क्षेत्रात काम करणारे आहेत, तळमळ असणारे आहेत. पण आपल्याला फक्त माणूस निवडून नाही द्यायचा, आपल्याला आपल्या गावाचा विकास निवडायचा. आणि जर विकास निवडायचा असेल तर कोणाला निवडून दिलं पाहिजे हा विचार करून मतदान करणं आवश्यक आहे. एखाद्या वेळेस आपल्याला व्यक्ती पटणार नाही. आपण एका कुटुंबात राहतो, 2 भावाचं कुटुंब असते, 2 भावांचंही आपसात पटतेच असं नाही आहे, एकमेकांचं पटत नाही. पण म्हणून आपण काही घर तोडत नाही, घर जाळत नाही. त्याच पद्धतीनं उमेदवार एखाद्याच पटला असेल, नसेल पटला, कारण शेवटी उमेदवार तर द्यावं लागणार आहे. आणि प्रत्येकासोबत पटते असंही नाही आहे. एकाच गावात राहणार आहे, कधी ना कधी कोणासोबत तरी कधी वाद झालेला असते, कधी व्यवहार झालेले असतात, त्यामुळे मनं दुखावलेली असतात. पण अशा परिस्थितीत आपल्याला निवडायचा आहे चांदूर रेल्वे शहराचा विकास, जो मागच्या 15 वर्षाच्या म्हणजे मी आमदार व्हायच्या आधी या शहराचा जो विकास होऊ शकला नव्हता,
आणि मग आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आमदार झाल्यानंतर ज्या पद्धतीनं या 2.5-3 वर्षामध्ये या गावाचा विकास आपण केलेला आहे, कुठलाही भाग जा, कुठलाही प्रभाग जा, एकही प्रभाग मला वाटते असा नाही की ज्या प्रभागात 50-60 लाखापेक्षा कमी निधी आला असेल. किमान जास्तीत जास्त तर मला वाटते 3-4-5 कोटीपर्यंत एका प्रभागात गेलेला आहे पैसा. एवढा मोठा निधी कधीच आला नव्हता आणि भविष्यातही याच पद्धतीनं निधी आपल्या मतदारसंघात, आपल्या चांदुर्ली शहरात येणार आहे ही मी आपल्याला जबाबदारी सांगतो. आमचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ती जबाबदारी घेतली आहे की आपला जो जाहीरनामा, आपला जो वचननामा आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, असं माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी ऐकलं आणि त्यामुळं आपण निश्चिंत राहावं. ही सगळी कामं होतील, लवकरात लवकर होतील. परंतु थोडीशी हास्यास्पद घटना होऊन राहिली आपल्या इथं. मी भाषणात टाकून राहिलो की आमदार म्हणतात की आमची सत्ता आहे, आम्ही निधी आणू. आम्हाला पाठिंबा देणारेही सत्तेतले लोक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला पाठिंबा देणारे सत्तेतले लोक आहेत, त्याच्यामुळे आम्ही पण निधी आणू शकतो. पहिली गोष्ट तसं होत नसते. पाठिंबा असणं आणि स्वतःचा उमेदवार असणं याच्यात खूप मोठा फरक आहे. आणि मी जबाबदारीनं ते जे म्हणून राहिले ना, सगळ्या मित्रपक्षाच्या आमच्या नेत्यांना ते आणून राहिले इथं. मी 100% विश्वासानं सांगतो की जिल्ह्यातल्या नेत्यांचा विश्वासघात करून हा पाठिंबा त्यांनी मिळवला. त्यांनी यांना हे सांगितलंच नाही की मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे म्हणून. त्यांना यांनी सांगितलं असेल की मी आपलं चांदूर या पॅनलचा उमेदवार आहे आणि असं सांगून हा पाठिंबा आणला आहे. कारण स्पष्टपणे महायुतीच्या आमच्या सगळ्या 3-4ही नेत्यांचं स्पष्ट धोरण आहे, स्पष्टपणे ठरलेलं आहे, करार झाला आहे की या खालच्या निवडणुकांमध्ये युती करण्याचा निर्णय, युती करण्याचे अधिकार हे स्थानिक स्तरावर आहेत. आणि स्थानिक स्तरावर जरी असले तरी शक्यतो युती आपल्या पक्षांमध्ये झाली पाहिजे, आपल्या मित्रपक्षातच झाली पाहिजे. परंतु काही कारणानं तुमची युती होणं शक्य नसेल तर महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटकासोबत युती आमची होणार नाही, ह्या 3-4ही नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं मला विश्वास आहे की यांची दिशाभूल करून हे पाठिंब्याचं पत्र यांनी आणलं असेल. दुसरा महत्त्वाचा विषय, माझं यांना चॅलेंज आहे. जे म्हणून राहिले ना का आमच्यासोबत सत्तेतले पक्ष आहे आणि आम्ही निधी आणू. माझ्या नेत्यानं, माझ्या मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ क्लिप दिली, जबाबदारी घेतली पैसे देण्याची, विकास करण्याची, आमचे वचननामा पूर्ण करण्याची. माझं यांना ओपन चॅलेंज आहे की यांनी यांचे पाठिंबा असलं त्यांचं म्हणणं आहे ते माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची एक व्हिडिओ क्लिप आणावी आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्पष्ट असं असलं पाहिजे की रोज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांना शिव्या देणारा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा नेणारा सुजात आंबेडकर यांच्या पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा जर अध्यक्ष म्हणून निवडून आला तर आम्ही यांना निधी देऊ, असं स्टेटमेंट यांनी आणावं. माझं चॅलेंज आहे. माननीय एकनाथजी शिंदे व माननीय अजितदादा पवार 1 रुपयाही यांना देणार नाही, 1 रुपया देणार नाही, आज सांगतो मी जबाबदारीनं. त्याच्यामुळं या भ्रमात राहू नका. अनेक लोकांना हा भ्रम झाला आहे बरं गावात की कलाकार आहे, संबंध आहे, पैसे येतील. ह्या भ्रमात जर राहिले तर पुन्हा मागचे 15 वर्ष जसं गाव भकास राहिलं तसंच भकास राहील आणि ही जबाबदारी चांदूरवासियांच्यासाठी लक्षात ठेवा. 1 रुपया येणार नाही. कारण स्पष्ट आहे, संघाला शिव्या देणाऱ्याला माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय अजितदादा पवार 1 रुपयाही देणार नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. आणि मी चॅलेंज देऊ करतो त्यांनी आणावी क्लिप. माननीय एकनाथजी शिंदे म्हणून राहिले की संघाला शिव्या देणाऱ्या सुजात आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जर निवडून आला तर मी याला निधी देईन. आणावं स्टेटमेंट. तसंच अजितदादांचंही आणावं. आणूच शकणार नाही, उलट ते यांना हाकलून देतील. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आणि माननीय मोहनजीबद्दल त्यांच्याही मनात तेवढाच आदर आहे जेवढा आमच्या मनात संघाच्या स्वयंसेवकांच्या मनात आदर आहे. त्यामुळं असं होणार नाही. आणि ह्या भ्रमात हा आणू शकतो, हे करू शकते, ह्या भ्रमात जर आपण राहिलो, विषयाची परीक्षा घेतली तर मृत्यू अटळ आहे, हे लक्षात ठेवा.
म्हणून माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, अनेक लोक गावाच्या विकासाचा विचार करत आहेत आणि गावाचा विकास झाला पाहिजे या दृष्टीनंच मतदान करणार आहे. आणि हे सांगणं यासाठी आवश्यक होतं की त्यांचा भ्रमनिराश होऊ नये. लोक पदं मिळवण्यासाठी काहीतरी बोलून टाकतात. एक वेळा बसल्यानंतर जर काहीच झालं नाही या गावाचं, त्यांचं काहीच जाणार नाही. पण तुमच्या येणाऱ्या पिढ्या तुम्हाला शिवाय देतील की तुम्ही काय करून ठेवलं या चांदूरचं. आपल्या डोक्यात अनेक गोष्टी आहेत, आपल्याला इथे प्रोजेक्ट्स आणायचे आहेत. मी काही योजना सांगितल्या. स्विमिंग पूल सांगितला, 1 कोटीचं आपल्या इथं नमो उद्यान मंजूर झालेलं आहे. आपलं दसरा मैदान आहे, तिथं आपल्याला चांगलं मोठं जवळपास 5-7 कोटी रुपयाचं एक चांगलं गार्डन, ट्रॅक, स्विमिंग पूल अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. या गावाचा सर्वांगीण विकास करायचा. चांगल्या अभ्यासिका, ई लायब्ररी, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची चांगली व्यवस्था. उर्दू स्कूलच्या बाबतीत बोलल्या गेलं की आम्ही प्रस्ताव पाठवला. एवढे वर्ष काय केलं मग? ही मागणी 3 वर्षापासून आहे. एवढे वर्ष काय केलं? आताच इलेक्शनच्या तोंडावर तुमची प्रक्रिया पूर्ण झाली. आम्हाला तर खूप म्हणता तुम्ही इलेक्शनच्या तोंडावर असं करता तसं करता. हे तर प्रस्ताव देणं तुमच्या हातात होतं. मला जेव्हा उर्दू स्कूलची मागणी आली तेव्हा मी स्पष्ट सांगितलं, इलेक्शन बोर्ड फोटो बोलणं मला जमत नाही. मी त्यांना सांगितलं की हे प्रायव्हेट संस्थेचं काम आहे. शासकीय स्तरावर आपण प्रयत्न करू. शासकीय स्तरावर आपण तो आणण्याचा 11वी-12वीचा प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे की आपण ते आणूही. कारण मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या मतदारसंघामध्ये राहतात, आजूबाजूच्या खेड्यांमध्ये राहतात. त्यांची शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आपण 100% प्रयत्न करून राहिले आहोत आणि ते आपण पूर्णही करू. पण प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जर हे करायचं असतं आणि या गावाचा मला खूप कळवळा आहे, मी खूप असं केलं तसं केलं, नर्सिंग आणलं, हे आणलं ते आणलं, मग हे उर्दू 11वी-12वी आणायला एवढे वर्ष काय लागले? इलेक्शन पाहून कळवळा जागा झाला का तुमचा? माझी आपल्याला विनंती आहे की अशा खोट्या बोलतापांना कृपया बळी पडू नका. धामणगावालाही आलटून पालटून 5 वर्ष भाजपची, 5 वर्ष काँग्रेसची सत्ता येत होती. बरेच वर्ष ते चालू होतं. 5 वर्ष भाजपची, 5 वर्ष काँग्रेसची. पण लोकांना 15-20 वर्षानंतर जवळपास 25-30 वर्ष असं चाललं. पण लोकांच्या लक्षात आलं की भाजपची सत्ता आली का कामं सुरू होते, विकास कामं सुरू होतात. आणि ती विकास कामं सुरू झाली, इलेक्शन लागलं की त्या थांबतात. पुढच्या वर्षी काँग्रेसची बॉडी येते आणि मग एक सगळे कामं ठप्प होऊन जातात. 5 वर्ष काहीच कामं नाही, नुसते भांडणं आपसात. मग पुन्हा भाजपची सत्ता येते, पुन्हा कामं सुरू होतात. पण पुन्हा सुरू झालेले कामं पुन्हा काँग्रेसची सत्ता येऊन ठप्प होते. धामणगाववासियांनी विचार केला की हे आपण चुकीचं करून राहिलो, दरवर्षी आलटून पालटून देणं. आपल्याला विकास पाहिजे असेल तर भाजपच्या पाठीशी राहायला पाहिजे. हा निर्णय त्यांनी केला, निर्धार केला आणि सातत्यानं 15 वर्ष भाजपच्या आधी सत्ता दिली. त्या गावाचा काय विकास झाला हे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे आता चांदूरचा विकास करण्याची वेळ आहे. सर्वांगीण विकास आपला निश्चितपणे आपण करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा विकास होईल. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की अशा खोट्या भूलथापांना बळी पडण्याची गरज नाही आहे. जे तपासलं आहे, जे पाहिलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. आमचे सर्व उमेदवार अत्यंत सक्षम आहे, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहा अशी विनंती करतो. आणि दुसरा एक विषय काकूंबद्दल बोलला गेला, काही तर इतक्या खालच्या स्तराला गेले की त्यांच्यावर नाही ते आरोप केले, पैशाचे आरोप केले. अरे आमच्या घरचा प्रश्न आहे, आमच्या परिवारातला प्रश्न आहे. खंडार काकूंची तिकीट फायनल झालेली होती, त्यांना सांगितलंही होतं आणि मेटेताईंनाही सांगितलं होतं की त्यांची तिकीट फायनल झाली आहे, तुम्हाला थांबावं लागते. आणि सांगायला अभिमानी वाटते, आनंदी वाटते की त्यांनी एकाच शब्दात म्हटलं की काही प्रॉब्लेम नाही, पक्षाने निर्णय घेतला आहे ना, मी काकूंसोबत फिरीन, काहीच प्रॉब्लेम नाही. ते अजुन्य आहे, ज्येष्ठ आहे. पण दुर्दैवाने एक टेक्निकल अडचण आली आणि ते काही कोणी त्यांना विचारायला गेलं नाही. प्रामाणिकपणे मी सांगतो, भाजपचा कार्यकर्ता कसा आहे, तिकीट हातात असताना काकांनी येऊन सांगितलं की दादा तिकीट तर झाली पण असा एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मग आम्ही चर्चा केली, वरिष्ठांसोबत बोललो, सगळ्यांसोबत चर्चा केली, वकिलांसोबतही केली. त्यांचं म्हणणं होतं की हे स्टँड होईल की नाही होईल सांगता येत नाही, शक्यतो होणार नाही. पण वरिष्ठांचं, नेत्यांचं म्हणणं असं पडलं की हे काही वार्डाची निवडणूक नाही आहे, पूर्ण शहरातून निवडून द्यायचा आहे आणि शेवटी निर्णय हा आरोच्या हातात असतो. आपल्या म्हणण्यानुसार, आपल्या विचार करण्यानुसारच जर निर्णय झाले असते तर दिवाणी कोर्ट, जिल्हा न्यायालय, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, 2 बेंच, 3 बेंच, 5 बेंच असं राहिलं नसतं. कुठंतरी निर्णय घेण्याचा अधिकार त्या जजला असतो. त्याचा निर्णय पटला नाही तर आपल्याला कोर्टात जाता येते.
पण निर्णय दिल्यानंतर त्याला काही नाकारता येत नाही, तो मान्य करावा लागतो त्यावेळेस. आणि एवढ्या मोठ्या निवडणुकीत आपला अर्ज जर बाद झाला असता तर किती नामुष्की ओढवली असती, आपला उमेदवार मैदानात राहिला नसता. आणि त्यामुळे वरिष्ठांनी सांगितलं की आपण त्यांचा विचार निश्चितपणे करू. आणि मी जबाबदारीने या भर सभेत आपल्याला सांगतो, आपली बॉडी बसल्यानंतर तो जो टेक्निकल प्रॉब्लेम होता तो नियमानं दूर करून कॉप्शनमध्ये आपण काकूंना घेणार आहोत. त्याच्यामुळं पक्षात कुठेही अन्याय होत नाही. पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षासोबत प्रामाणिक आहे. आणि त्यांच्यावर आमच्या घरात तुमचं कशा पाहता, तुमच्या घरात पाहणं तुमचे लोक नाराज होऊन काय काय करून राहिले, अपक्ष फॉर्म भरून राहिले, दुसऱ्याला पाठिंबा देऊन राहिले. तिकडे तर पहा, आमचे तर सगळे आमच्यासोबत आहे, आमचे कोणीच नाराज नाही. त्याच्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या माझ्या भाऊवर, दादांवर आणि आज माझ्यावरही आणि पूर्ण या पक्षावर, भारतीय जनता पक्षावर प्रेम केलेल्या सर्व जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्व तरुणांना, नव्या कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक दिलानं भारतीय जनता पक्षाचा झेंडा निर्विवादपणे या नगर परिषदेवर लावण्याकरता पूर्ण ताकदीनं पक्षाच्या पाठीशी उभं राहावं. काही आरोप केला की नवीन आलेल्याला दिलं, काँग्रेसमध्ये होते. ज्याचं समर्थन हे करून राहिले तेही काँग्रेसमध्येच होते. ज्याचं समर्थन हे काही लोक करून राहिले आणि आमच्यावर आरोप करून राहिले तेही लोक काँग्रेसमध्ये होते जुने. लेआउटच्या भानगडी झाल्या आणि बाहेर निघाले. त्याच्यावर मी खोलात जात नाही, पूर्ण गावाला त्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. पण माझं असं म्हणणं आहे की 7 वर्षापासून जर कोणी भाजपमध्ये आहे, 7 वर्ष झाले त्यांना पक्षात काम करा, 2 दिवस आधी जरी कोणी पक्षात आला असेल तर तो पक्षाचा कार्यकर्ता होतो आणि त्याची निवडून येण्याची क्षमता असेल, पक्षाची प्रामाणिक राहण्याची भूमिका असेल तर अशा कुठल्याही कार्यकर्त्याला पक्ष तिकीट देऊ शकतो. जुन्याच कार्यकर्त्याला दिली पाहिजे हा जर क्रायटेरिया असेल तर नवीन लोक येणार कसे पक्षात? मग नवीन लोक म्हणतील जेव्हा जुने पूर्ण संपतील, जेव्हा आम्हाला संधी भेटन अशी शक्यता आहे तेव्हा नवीन येतील. मग तोपर्यंत पक्षानं काय करायचं? पक्ष कसा वाढवायचा, नवीन कार्यकर्ते कसे जोडायचे? त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की 7 वर्षापासून त्या पक्षासोबत आहे. काँग्रेसमध्ये त्या निवडून आल्या होत्या, सदस्य झाल्या होत्या, पण ज्या पद्धतीचा कारभार इथं सुरू होता काँग्रेसमध्ये त्याला कंटाळून त्यांचं भरपूरचं सदस्यत्व बाकी 2.5 वर्ष बाकी होते सत्तेचे. 2.5 वर्ष त्यांचे नगर परिषदच्या सदस्यपदाचे बाकी होते. पक्ष कारवाई करू शकतो आणि आपलं सदस्यपद जाऊ शकते हे माहीत असताना त्या भाजपसोबत आल्या, ओपन आल्या, उघडपणे आल्या आणि 7 वर्षापासून भाजपसोबत आहे. याच गावाचा इतिहास आहे की चुकीचं काम करायला लावल्यामुळं आमच्या एका भगिनीला नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लागला होता काँग्रेसचा, आणि हे आज आमच्यावर आरोप करून राहिले. त्याच्यामुळं अशा ज्यांना स्वतःच्या काही भूमिका नाही, ज्यांच्यापाशी विकासाचा अजेंडा नाही, ज्यांना संधी मिळूनही आजपर्यंत या गावाचं काहीच ते भलं करू शकले नाही, या गावाचा विकास करू शकले नाही, अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. आणि जे इतर आहे, अनेक वेळा असं होते की संधी दिली पाहिजे, परंतु मी सांगितलं की विषयाची परीक्षा घेणं योग्य नसते. जे तपासलं आहे, जे पाहिलं आहे, जे होऊ शकते, जे तुम्हाला माहीत आहे की हे 100% होऊ शकते. मुख्यमंत्र्यांपेक्षा तर कोणी मोठं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतली आहे आपला जाहीरनामा, आपला वचननामा पूर्ण करण्याची. त्याच्यामुळे आपल्या भागाचा विकास करण्यासाठी पूर्ण ताकदीनं सर्व मतदार बंधू भगिनींनी, सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून द्यावे विनंती करतो. आजचाच दिवस आहे, आजचीच रात्र आहे, उद्याचा दिवस सकाळपासून मतदान सुरू होईल. पूर्ण क्षमतेने मतदान करावं अशी विनंती करतो. आणि नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांनी सुद्धा स्वतःचा प्रचार करत असताना अध्यक्षासाठी सुद्धा, कारण अध्यक्ष पूर्ण वार्डामध्ये फिरू शकणार नाही, पूर्ण गावामध्ये फिरणं शक्य होणार नाही, कुठं पोहोचणार नाही. ही जबाबदारी आपली सर्व सदस्यांची आहे. नगरसेवक पदाकरता जे उभे आहेत त्या सर्व नगरसेवक पदाकरता उभे असलेल्या उमेदवारांनी, त्या वार्डातल्या, त्या प्रभागातल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनं आपल्या उमेदवारांच्या पाठीशी, अध्यक्षांच्या पाठीशी, सर्व सदस्यांच्या पाठीशी उभं राहून, थोड्याफार कमी जास्त गोष्टी होत असतात, निवडणूक आहे, परंतु हे आपल्या घरचं लग्न आहे. आपल्या मुलीचं लग्न असते, आपल्या बहिणीचं लग्न असते, तेव्हा आपण कोणीतरी काही मान दिला नाही, सन्मान दिला नाही म्हणून रुसून जाऊन लग्न चांगलं होणार नाही किंवा लग्नात व्यत्यय येईल असं आपण करत नाही. त्यामुळे आपल्या घरचं लग्न आहे, हे चांगलं पार पडलं पाहिजे. आपले सर्व उमेदवार चांगल्या ताकदीनं निवडून आले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही चांगलं चांदूर, विकसित चांदूर देऊ शकलो पाहिजे. यासाठी सगळ्यांनी मतदान करावं अशी विनंती करतो. माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय श्रीराम.
उद्या होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या या जाहीर प्रचार सभेमध्ये उपस्थित आदरणीय आपले लाडके आमदार प्रतापदादा, आमचे ज्येष्ठ ज्यांनी स्वतःला पक्षात वाहून घेतलं असे धीरेंद्र भाऊ खेरडे, आदरणीय रवी भाऊ, आदरणीय बंडूभाऊ भुते, त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ कार्यकर्ते आदरणीय उत्तमरावजी, मोर्शीवरून आलेले आदरणीय श्रीकांतजी मांडवे, मंचावर उपस्थित नगराध्यक्षपदाच्या आपल्या उमेदवार आदरणीय स्वातीताई, मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक या पदाचे उमेदवार, काही उमेदवारांच्या समोरही आहे, मोठ्या संख्येने उपस्थित आमची मातृशक्ती आणि बंधू आणि भगिनींनो, प्रतापदादांचं सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला झालं. मी फार बारकाईने प्रतापदादांचं भाषण ऐकत होतो. ऐकताना मला असं वाटलं की राजकीय नेता कमी आणि जनतेसाठी आपली बांधिलकी ठेवून कार्य करणारा समाजसेवक त्या प्रतापदादामधून मला पहिल्यांदा दिसतो आहे. मला सुद्धा याचा आनंद आहे. ही गोष्ट खरी आहे की विकासाच्या संदर्भात संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रभर आज रणधुमाळी सुरू असताना काही लोकांना आपल्या पक्षाच्या या सिस्टीमबद्दल, जे नगरसेवक उमेदवार आपण निवडले, अध्यक्ष निवडले, आपल्यापेक्षा विरोधकांना त्याची चिंता जास्त होती. आणि म्हणून आमच्या ताई या ठिकाणी आहे. काय नाव त्याचं आपले ज्यांनी विड्रॉल घेतला हां, डॉक्टर खंडार यांच्या पत्नी आदरणीय आमच्या वहिनी. मी फार बारकाईने प्रतापदादाचं भाषण ऐकत होतो किंवा त्यांना उमेदवारी झाली. त्यांना उमेदवारी झाल्यानंतर काही टेक्निकल अडचण आली आणि टेक्निकल अडचण डॉक्टर साहेबांनी स्वतः प्रतापदादाकडे आणि आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे सांगितली की ही टेक्निकल अडचण आहे आणि ती टेक्निकल अडचण समजून घेऊन स्वातीताईंना उमेदवारी द्यावी यासाठी पक्षाने तो निर्णय घेतला. मी या ठिकाणी आमच्या वहिनींचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की या नगरपालिकेला, चांदूर नगरपालिकेला पुन्हा जर समजा आपण फॉर्म भरला असता तर यात काँग्रेसच्या लोकांनी तो फॉर्म रिजेक्ट करण्यासाठी कोर्टात गेले असते. आज देवळीची निवडणूक ही रद्द झाली आणि पुन्हा तिथल्या लोकांवर ती निवडणूक थोपवल्या गेली. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण ही खरी गोष्ट दादाला सांगितली, जनतेच्या समोर आणली आणि या नगरपालिकेतल्या सर्व या गावातल्या नागरिकांवर हा भूदंड पुनश्च बसवला नाही आणि यांना त्या भानगडीत पाडलं नाही. एवढं मोठं मन राजकीय क्षेत्रात करणारी माणसं फक्त भारतीय जनता पक्षामध्ये मिळतात हे या ठिकाणी ताईंनी दाखवून दिलेलं आहे. मी विचार करत होतो की सर्व गदारोळ सुरू असताना भारतीय जनता पक्ष हा आज जगामध्ये सर्वात मोठा पक्ष, पक्षाचं संघटन आहे. दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत आज आपली सत्ता आहे. मी कधी कधी विचार करतो की बा हे कसं शक्य होतं. बंधूंनो, या ठिकाणी बसलेले सर्व, उभे असलेले सर्व जे पदाधिकाऱ्यांनी गोष्ट लक्षात घेतली,
भारतीय जनता पक्ष एवढा मोठा का झाला, एवढ्या दूरवरपर्यंत का गेलेला? याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षात काम करणारे करोडो युवक, करोडो कार्यकर्ते हे कोणी MLA बनण्यासाठी, कोणी खासदार बनण्यासाठी, कोणी इथं नगरसेवक नगराध्यक्ष बनण्यासाठी काम करत नाही, या देशाच्या राष्ट्राच्या हितासाठी आणि उत्थानासाठी काम करतात. आणि म्हणून आज हा पक्ष हा देशामध्ये एक नंबरचा पक्ष आहे, ज्याचं चित्र, जे वैभव आम्ही देशामध्ये पाहतो आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याचं उदाहरण आदरणीय वहिनींच्या या उदाहरणावरून लक्षात येतं. काय गरज आहे, कोण उभा आहे, कसं उभा आहे, काय आहे काय नाही, तुम्ही आपलं बघा ना. काय स्थिती आहे काँग्रेसची. प्रतापदादा चिंता करायची गरज नाही. मी आता 2 दिवसापासून फिरून राहिलेलो आहे. हे जे तिसरी कोणती आघाडी बिघाडी उभी आहे याच्याशी आपली टक्करच नाही आहे. आपली जी भानगड आहे ते काँग्रेस सोबतच आहे, पंजासोबत आहे. पंजा आपल्यापासून फार दूर आहे, काही काळजी करू नका, फार दूर आहे. काय स्थिती आहे विकासाच्या संदर्भात दादांनी ज्या गोष्टी सांगितल्या, विकासाच्या संदर्भात दादांनी गोष्टी सांगितल्या असताना 17 कोटीचे टेंडर हे ओपन झालेले आहे, या नगरपालिकेसाठी ओपन झालेले आहे. आणि ते 17 कोटीचे टेंडरचं काम, ओपन झालेल्या टेंडरचं काम नगरपालिकेत निवडणूक संपल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर लगेच 10 दिवसात सुरू होणार आहे. हे मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो बंधूंनो, जर मी या ठिकाणी सांगतोय, जबाबदारीने सांगतोय. आणि म्हणून हे काय सांगणार आहे, हे बाकीचे जी मंडळी काय सांगणार आहे, यांना आपल्याला फक्त कन्फ्यूज करण्याशिवाय, जनतेला कन्फ्यूज करण्याशिवाय दुसरं काही यांच्याजवळ शिल्लक नाही. काय स्थिती आहे आज आम्ही जर पाहिलं, मी कधी कधी विचार करतो या डेव्हलपमेंटच्या संदर्भात. मी गेल्या 25-30 वर्षापासून चांदूरला येत आहे. वर्धेवरून निघालं तर 2.5 तास 3 तास लागत होते. 10 वर्षाच्या पूर्वीचं जर तुम्ही 10 वर्षाच्या पूर्वीचं स्थिती पाहिली, वर्धेवरून यायला मला 2.5 ते 3 तास लागत होते. आज अशी अवस्था आहे की धीरेंद्र भाऊ खेरडे म्हणतात, सुरेश भाऊ जमन का आज याचं, इतके वाजता सभा आहे. मी म्हणतो धीरेंद्र भाऊला काही हरकत नाही, आले शहरात 1 तासात चांदूर, वर्धेवरून 1 तासात चांदूर. बंधूंनो, हा विकास मोदीजींच्या नेतृत्वात झालेला विकास आहे. हा विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेला विकास आहे. काँग्रेसचे 70 वर्ष गेले, हा साधा पूल बनू शकला नाही. रेल्वेचा ब्रिज किती वर्षाचा ब्रिज बनला, का नाही हा काँग्रेसच्या राजवटीत होऊ शकला. रस्ते, एवढा विकास. आता नळ पाणी पुरवठ्याच्या संदर्भाची चर्चा सुरू होती की पुढच्या काही दिवसामध्ये प्रत्येक घरी नळ येणार आहे. हे का काँग्रेसच्या राजवटी असती तर आलं असतं का? 70 वर्ष करू शकले नाही. हे फक्त आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, हे फक्त आपल्या चांदूरमध्येच नाही तर देशभर, संपूर्ण देशामध्ये, शहरांमध्ये, ग्रामीण भागामध्ये एकही घर हे पाण्यापासून वंचित नाही. हा निर्णय नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी घेतलेला आहे आणि त्याचं आपल्याला वर्षभराच्या आत प्रत्येक घरापर्यंत नळ पोहोचणार आहे. हे कुणामुळे झालं? काँग्रेसमुळे झालं का? काँग्रेसमुळे नाही झालं, हे आपल्या भारतीय जनता पक्ष जो सत्तेत आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळते. बंधूंनो, चांगलं गार्डन झाले पाहिजे, चांगले लाईट असले पाहिजे, नाल्या स्वच्छता असली पाहिजे, रस्ते असले पाहिजे. याच्या आधी तुम्ही या ठिकाणी मला बरेच कार्यकर्ते दिसून राहिले, जुने सुद्धा लोक दिसत आहेत. मी याच गावाच्या नवीन एरियामध्ये फिरत असताना आताही जर कुठून गेलो तर वाटतं इथे कॉन्क्रीट रोड झाला, इथेही कॉन्क्रीट रोड झाला. मी 5-7 वर्षाच्या आधी कधी पाहिलं नाही. हा चमत्कार नाही आहे, हा चमत्कार नाही, हा विकास आहे. आणि हा विकास फक्त आपल्या सत्तेत आल्यामुळे झाला.
हा सत्तेत जर आलो नसतो तर हा विकास झाला नसता. आणि म्हणून मी आपल्याला आग्रहाची विनंती करायला या ठिकाणी आलेलो आहे. दिल्लीमध्ये आपली सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आहे, आपले पालकमंत्री आहे, आपले आमदार आहे. आणि म्हणून ही विकासाची गंगा निरंतर आणि सतत राहण्यासाठी आपल्याला या चांदूरची नगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टीची असली पाहिजे. हा संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणावरून जावं लागणार आहे.